गाव गाव म्हटलं की डोळ्यासमोर येणारी पहिली आठवण म्हणजेच गावातील माणसं आणि त्यांचा हसमुख स्वभाव. जेव्हा कोणी ठोकला ना आपल्याला तर समजतं चुकी कोणाची. तुम्ही आलीव मध्ये आणि बोलू मला ठोकलीस तर तुम्हीच मध्ये आलीव. माझ्याकडे आहे ना बघा येणे का तुम्हीच आलीव मध्ये. सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेले कोकण, डोंगर, दऱ्या, नद्या आणि हिरवीगार वनराई यासाठी प्रसिद्ध आहेत. अजून एक गोष्ट प्रसिद्ध आहे ती म्हणजे इकडची संस्कृती आणि सण. एकदा का कोकणात कोणी आलं का इथून परत जाणे म्हणजेच अवघडच. चला इथेच उतरायचं ना तुम्हाला. चला गावाने हो चला. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्राणकलेशनाय नाशाय गोविंदाय नमो नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. चल निघतो. चल ऋतिक निघतो. हा सुप्रभात मंडळी. मी निळकंठ मांडवकर, स्टोरी ऑफ ट्रॅव्हल या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे. निघायचं होतं आपल्या सकाळी 7ला, पण एक्झॅक्ट वाजलेत आता 7:45, म्हणजे 8 वाजतच आले. पावसामुळे थोडा उशीर झाला. तयारी वगैरे सगळी वेळेत झाली होती आपली, पण पाऊस पडत होता म्हणून मी थांबत होतो. तुम्ही हा जो निसर्ग बघताय तो मला सोडून जायचं मन करतच नाही, पण आपल्याला मुंबईला जायचं आहे. ही आपली सोलो राईड असणार आहे. काही आपण घाई करणार नाही, आरामात जाणार आहोत आणि थांबत जाणार आहोत. नाश्ता करायला कुठे थांबलो तर बघूया, नाहीतर डायरेक्ट आपण मुंबईला जाऊन घरी जेवायचंच आहे आपल्याला. यार कसलं भारी वाटतं यार, पूर्ण हिरवं झालं आहे. निसर्ग म्हणजे काय शब्दात मांडता येणार नाही. आज आहे संडे. फ्रायडे नाईटला मी दादरवरून गावी यायला बसलो होतो ट्रेनला कोकण कन्याला, आणि कालचा दिवस सॅटर्डे तो पूर्ण आपल्या प्रिपेरेशनमध्येच गेलं. गाडीचं सगळं वर्किंग करायचं होतं, थोडं हँडलिंग चेक वगैरे बेसिक अशी हेल्थ चेक करायची होती आपल्याला, आणि मग तो पूर्ण दिवस आपला चिपळूणमध्येच गेला. आणि आज आत्ता आपण सकाळी निघालो तर ट्रेनला प्रचंड गर्दी होती. ऑफ सीझन असून पण आता लावणीची सुरुवात झाली. काय माहिती लोक का म्हणजे कोकणात येत आहेत आत्ता ऑफ सीझनला पण माहीत नाही, पण गर्दी प्रचंड होती. बहुतेक लावणीसाठीच येत असतील. आणि मग तिथून सकाळी 4-4:30ला चिपळूण स्टेशनला उतरून बस डेपोतून बस पकडून आलो घरी आणि निवांत झोपलो. त्यानंतर आत्ता घरी जायला निघालो आहे मुंबईला. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट चिपळूणला गेल्यावर भेटतो, कारण का जास्त वेळ आता मी काय घालवत नाही आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. पुढे गेल्यानंतर मग तुम्हाला भेटतो. फोन कोणाचा आला आता बघू जरा. चला गावाने हो चला. तर
आता आपण चिपळूणला पोहोचलेलो आहे. ग्वागर फाट्यावरून आत शिरून वालोपे मार्गे वालोप्यातून आपण आता फरशीजवळ मुंबई नॅशनल हायवे, मुंबई गोवा हायवेला आपण आता टच होऊ. ही जे समोर बघताय ते वरून ट्रेन जाते त्याच्या आणि तिथेच राईटला जो रोड गेला आहे तो चिपळूण रेल्वे स्टेशनकडे जातो. ही फरशी खूप फेमस ठिकाण आहे चिपळूणमध्ये आणि हा जो बघताय तो वरून ब्रिज गेला आहे आणि हा खालून छोटासा रोड गेला आहे. तो आता डायरेक्ट हायवेला टच होतो चिपळूणच्या. ठीक आहे. रे रे स्पीड ब्रेकर. तर आता आपण पुढे जाऊ आणि पुढेच एक वॉटरफॉल आहे तो दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, हा आत्ता चालू झालेला आहे आपला मुंबई गोवा हायवे. आत्ता हा हायवे आपला स्ट्रेट जातो डायरेक्ट मुंबईला आणि इथेच थोडा पुढे ना हा इथे सवतसडा आहे बघा तिकडे. तो तिकडे वॉटरफॉल आहे आपला. थांबा बघ, थोडं आणखीन पुढे जाऊ, दिसतंय काय बघू इथं. थांबू तर शकत नाही आपण, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, नाहीतर आपण थांबलो असतो. मी अजूनपर्यंत तिथे गेलो नाही. तो बघा, तो तिथे तो आहे ना तिकडे दिसतो. इथूनच रस्ता आहे जायला, पण मी अजूनपर्यंत तिकडे कधी गेलो आहे नाही. आणि आत्ता थोड्याच वेळात पुढे परशुराम घाट चालू होईल. खेड क्रॉस केला आता आपण आणि आता आपण थोड्याच वेळात भोसले घाटात पोचू. खूप खेडमधला फेमस घाट आहे हा आणि छोटासा घाट आहे पण खूप डेंजरस. खूप ॲक्सिडेंट झाले तिकडे. पुढे आत्ता थोड्याच वेळात येईल तो, जवळपास पोहोचतच आलो आहे. झाली सुरुवात झाली. स्पीड ब्रेकर यायची सुरुवात झाली. ह्या घाटात ना एवढे स्पीड ब्रेकर आहेत ना, कारण का ह्याचा ना जो टर्न आहे ना तो पूर्ण शार्प टर्न आहे आणि जे गाड्या येतात ना वरून एवढ्या स्पीडला येतात ना, एकतर उतार असतो म्हणून, तर भरपूर सारे ॲक्सिडेंट होत असतात इथे. तर पूर्ण ॲक्सिडेंट होतात ना म्हणून एवढे स्पीड ब्रेकर जवळजवळ ना 10 ते 15 स्पीड ब्रेकर असतील मला वाटतं. आता किती 2 झालेत ना. आता आपण मोजूया, बघूया किती. आणि व्ह्यू बघा काय दिसतोय यार. बघा हा तिसरा स्पीड ब्रेकर, 3 समोर यार, व्ह्यू काय दिसतोय. आणि हा 4, 5वा स्पीड ब्रेकर. कसलं हिरवंगार वाटतंय ना. 6, 7 काय 8, 9. समोरचे डोंगर दिसत आहे ना, कसलं भारी वाटतं आहे ते. 10, 11. मोजणी मी विसरू शकतो मी, कारण का माझं समोर लक्ष आहे पूर्ण ते निसर्गाकडे. 11 झाला, 12 वाजेल हा. 13. बोललो ना 14-15 तर असणार इथे. 14 आणि समोर एक 15. 15 स्पीड ब्रेकर आहे तिथे. इथे पूर्ण ना ह्या टर्निंगला पूर्ण ॲक्सिडेंट वगैरे होतात. इथे एक चांगला स्पॉट आहे, इथे साईडला घाटावर चांगलं दिसतं इथं. यार हे ट्रकवाले एवढे हळू का चालवतात काय, किती हळू चाललं आहे यार. ओव्हरटेक पण करू शकत नाही असं. ह्या लोकांना ओव्हरटेक करताना ना एवढी काळजी घ्यावी लागते. ह्यांच्या मागे ना जास्त वेळ राहून चालत नाही. ह्यांना ना ब्लाइंड स्पॉट एवढे असतात ना, की ह्यांचं जरी लक्ष जरी असलं असेल ना पाठी, तरी आपण दिसणार नाही आणि डायरेक्ट आपण वरची तिकीट फिक्स.
खेड सिटीमध्ये आपण आता एंटर केलेलं आहे. या हे खड्डे पाठलागच सोडत नाही. छोटे छोटे खड्डे आहेतच, पूर्णपणे रस्ता झालेला नाही आहे. कुठे ना कुठेतरी बाकी आहेत. तिथे थोडं सांभाळून चालवायला लागेल. कारण का हे जे पाण्यात भरलेले खड्डे असतात ना, या पाण्याच्यामुळे ना कळतच नाही किती अंदाजावर म्हणजे किती खोल आहे वगैरे ते. पण जे पण याल ना ते हळूहळूच या आणि मोस्टली म्हणजे दिवसाचंच या जास्त करून. रात्रीचा प्रवास करूच नका. पावसाळ्यातनं तर करूच नका रात्रीचा प्रवास. प्रत्येक संडेला, दर संडेला एक छोटीशी कुठे ना कुठेतरी राईड केली पाहिजे. हा जो वीकली जो ट्रस्ट असतो ना, तो राईड केल्याने मला असं वाटतं कमी होतो. आता आपण ब्रिज क्रॉस केला आहे खेडमधला, भरण्या नाक्यात आलो आणि हा जो रोड दिसतोय पुढे जाऊन, हा बघा हा वाला, तो खेड डेपोकडे गेला आहे इथून खालून गेलो की. आणि वरनं गेला आहे ना तो डायरेक्ट हायवे गेला. गाडी अशी खेचायला एवढी मजा येते ना हायवेला. पण पावसाळ्याचे दिवस आहेत, आरामातच चालू, जास्त स्पीड नाही चालवायची आपल्याला. स्लीप बीप झाली एकतर हे सिमेंटचे रस्ते आहेत. डांबरेचे रस्ते असते ना तर काय बापरे, अजून मजा आली असती. पण सिमेंटचे रस्त्यात टायर एवढी चांगली ग्रीप पकडत नाही. मी आता महाड सिटी क्रॉस केले, महाडच्या पुढे आलो आहे आणि जरा ब्रेक घेतला. ब्रेक घेतल्यानंतर थोडा एका प्लेसवर थांबलो आहे. महाडच्या पुढंच आहे. एवढा भारी भारी नजारा आहे ना इथे. आणि थांबा तुम्हाला दाखवतो. या ब्रिजवर थांबलो आहे. हा बघा, इकडे कसं क्लाउडी क्लाउडी झालं आहे, पूर्ण धुकं आलं आहे. आणि इथे पण बघा, आणि तिकडे बघा खाली लावणी करत आहेत. हे डोंगर किती भारी दिसतंय रे, वेली एवढा कडक ना. हा हा, एवढं बरं वाटतं ना मला राईड करून. असं वाटतं जाऊच नाही, रिटर्न असा युटर्न घेऊ आणि परत जाऊ. रस्ता पण बघा ना. महाडच्या आता महाड क्रॉस केला आहे आणि ना आता जवळजवळ ना रेल्वे ट्रॅक वगैरे येऊन गेले आहेत. ही जी बाजूला नदी दिसते ना ती सावित्री नदी आहे. रेल्वे ट्रॅकवरून ना ट्रेनच दिसत नाही. पुढे आता ट्रॅक आहे, त्याच्यावर ट्रेन दिसली पाहिजे यार. एवढा भारी नजारा वाटेल ना तो. रेल्वे जाते, आपण बाजूने जातोय तर. हा, उय डोंगर बघ, डोंगर काय दिसतो यार तो. तिथे जर चढून कोणी गेलं तर त्यांना ढग दिसत असेल ना रे. आत्ताच असं झालं, अजून पावसाळा बाकी आहे भाई. पूर्ण कोकण काय दिसतोय. असे ना एक माइंड फ्रेश
माइंड फ्रेशसाठी ना एक अशी राईड केली पाहिजे कोकणात यार. मी तर म्हणतोय जे पण कोणी असेल ना, तुम्हाला जर माइंड फ्रेशसाठी यायचं असेल ना, तर भाई कोकणात या तुम्ही. तुम्ही कोकणात या. हा रस्ता ना आपण आता थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये बघूया. ठीक आहे. चला तर मग. अरे यार! हा रोड आला. हा रोड ना मला बिलकुल नाही आवडत. हा रोड ना पूर्ण ब्लॉकने बनवलाय. असा कोण रोड बनवतो काय? मी पहिल्यांदाच असा रोड बघतोय. हा बघा, हा असा ब्लॉक्सनेच रोड बनवलाय. ठीक आहे. अरे कोकण रेल्वे ती बघा, ती बघा, ती बघा. अरे यार! हिचीच तर वाट बघत होतो कधीपासून. हां, हां. दिसला मस्त नजारा भेटला आता. कधीपासून वाट बघत होतो ट्रेन दिसेल, दिसेल, दिसेल. दिसतच नव्हती. एवढा वेळ 10 मिनिटं मी खेडला थांबलो तिच्यासाठी, तरी दिसत नाही. शेवटी कंटाळून मी आलो पुढे आणि आता दिसली. जी गोष्ट व्हायची ना ती होतेच. जी गोष्ट मला दिसायची होती ती दिसलीच. हा रोड जो आहे ना माणगाव इंदापूरचा, हा जो वन वे आहे म्हणजे डांबराचा रस्ता आहे ना, हा इतका आवडतो ना, इतका आवडतो. ह्या रोडवरनं कितीही गेलो ना तरी कंटाळा नाही येणार मला. म्हणजे ना ह्या रोडसाठी ना मी असा बेचैन झालेला असतो, कधी येतोय, कधी येतोय आणि गाडी एवढी स्मूथ पळते ना, स्मूथ एवढी मक्खन पळते ना, यार सांगू नाही शकत केवढी. काय करतोय हा? या रोडला ना मोस्टली ना ट्रॅफिकच असतो. आज तर जरा कमीच ट्रॅफिक आहे. पण बघावं तेव्हा ना पुढे मार्केट पडतं ना, त्यामुळे ट्रॅफिक ना खूप असं जाम होऊन जातं. डेपो पण तिथेच आहेत. माणगावला पण तसंच, इंदापूरला पण तसंच. काय करतोय हा? जाऊ शकतोय. जात का नाही? मी तरी जाईन. निघतो मी स्वतःच. थांब, थांब, थांब. निघले, निघले. भाई स्वतः पण जात नाही, दुसऱ्याला पण जाऊन देत नाही. आरामात चालतोय नुसता. यांचा तर विषयच वेगळा असतो. हे तिकडचे राहणारे लोक आहेत ना, त्यांना या रोडची एवढी सवय झालेली असते ना, समोरनं जरी गाडी येत असेल ना, तरी ओव्हरटेक करून जाते. बाकी हा रस्ता मस्त आहे यार. बाकी काय पण बोला.
प्रॉपर इंदापूरच्या मार्केटमध्ये आलो आपण. आणि हा जो लेफ्टला रस्ता बघताय तो जातो तळ्याला. आणि थोडंच पुढे डेपो पण आहे. हा का थांबला आता परत? नुसते ना हे मोठे ट्रक ट्रेलरवाले ना नुसते ट्रॅफिक करून ठेवतात ना. रोड पण सिंगल आहे ना, त्यामुळे गडबड होते. बाबू कसा बघतोय बघा. हा बघा, हा डेपो इथे. काढू काय यार? थांबा, ट्रकल जाऊ दे, काढूया. आरामात काढूया. चला या लवकर. जल्दी आओ भाई, जल्दी चल. पाऊस थांबलाय आता, नाही तर मागासपासून ना माणगावला एवढा पाऊस लागत होता. सगळं कॅमेरा वगैरे काढून आतमध्ये ठेवायला लागला. पेन सिटीमध्ये आलो आहे आता आपण. आणि थोड्याच वेळात आपण पनवेलला पोचू. ह्या ब्रिजवर काम चालू आहे वाटतं. जा की पुढे. नाही रे, मला वाटलं इथे उभा करून ठेवलाय ट्रक. ट्रकच काय येतं तोंडात? तो तर ट्रेलर आहे. आणि पुढे आपली लालपरी चालते. करू काय ओव्हरटेक हिला? तो पण स्पीडमध्ये एवढा चालवतोय ना भाई. बघा. अरे घुसशील भाई. ते घुसवलं ना जास्त आता त्यात. काय एवढी घाई आहे काय माहिती त्याला. मागदी आता येताना आरामात चालवत होता आणि फोर व्हीलरवाला पुढे जातोय तसा लगेच घासायला आला. आत्ता आपण एंटर केले कर्नाळा बर्ड सँच्युरीमध्ये. इथून येताना जरा आरामातच या, कारण का पाणी खूप साचतं इथे. आणि ना इथे पूर्ण स्लिप मारतं. जागा एवढी मस्त आहे नाही. आणि स्पेशली इथे ना माकडं वगैरे खूप असतात, तर गाडी सांभाळूनच चालवा, कारण का कोण मध्ये येईल काय सांगू शकत नाही तिकडे. आणि त्यांना काय एवढं समजत नाही की गाडी आहे वगैरे, नाही तर काय मौन जाते ती. तर थोडं सांभाळून या. आपण थोडं प्रिकॉशन्स घेऊ. आणि पावसाळ्यात तर इथे गाड्या खूप स्लिप होतात म्हणून. आणि कर्व टर्न आहे तिथे, तर आरामातच या. हा जो रस्ता खाली गेला ना तो एंट्रन्स आहे. इथून जातात आणि ह्या सगळ्या टॅक्स्या वगैरे इथे लागलेल्या असतात. आणि तिकडून एक एंट्रन्स आहे. सगळ्या बिल्डिंग्स दिसायला लागल्यात आणि ट्रॅफिक पण बराच व्हायला लागला आहे, जो मुंबईत आल्यावर होतोच. आता आपण पनवेलला पोचूच थोड्या वेळात. आणि पनवेलच्या पुढे जास्त शूट करेन नाही करेन माहीत नाही, कारण का काय तोच ट्रॅफिक दाखवायचा आणि नवीन असं काय जे होणार आहे. बघू आता पुढे जाऊन कसं काय आपल्याला शूट करायला मिळतं आहे.
आणि आज संडे म्हटलं तर खूप ट्रॅफिक असेल मुंबईमध्ये. नवी मुंबईमध्येच खूप ट्रॅफिक असेल आज तर. बघू. पनवेलला आलो आहे आता आपण. हा रोड तुम्हाला माहितीच आहे. आता आपण मुंबई गोवा हायवे सोडलेला आहे. इथून स्ट्रेट जाऊन डायरेक्ट वाशी मार्गे आपण डायरेक्ट आपल्या घरी. केवढा ट्रॅफिक आहे, आज संडे आहे ना. ह्या रिक्षावाल्यांचा प्रॉब्लेम काय असतो काय माहीत नाही. स्वतः पुढे जात नाही, दुसऱ्यांना जाऊन देत नाही. हा रिक्षावाला इथून तिकडे करत आता बघ 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 कसा बघ. अरे भेंडी इथून तिकडे जात होता आणि आता मी ओव्हरटेक केलं तर मला दाबायला येतोय. नाहीतर बेलापूर टोल नाक्यावर आलो आता. ट्रॅफिक खूप आहे यार, कंटाळा आला अक्षरशः मला. घरी कधी जातो एकतर असं झालंय मला, कारण का भूक लागली. नाश्ता पण नाही केलाय मी, कुठे थांबलो पण नाही नाश्ता करायला. नेरूळ सिटीमध्ये आलो आहे आता. थोड्याच वेळात वाशीला पोचलो ना की एंड करू. मला पण आला आहे कंटाळा ह्या ट्रॅफिकचा. आज संडे आहे ना, तर बराच ट्रॅफिक आहे इथे. तरी पण मोस्टली मी 15 मिनटात खेचत आलो इथपर्यंत पनवेलवरून. आणि हलका ना ऊन पडायला लागलं आता. आणि इथे तर पाऊसच नाही. गावी किती पाऊस वगैरे पडत होता, इथे काय पाऊसच नाही दिसत आहे. इकडचे रस्ते पण सुके आहेत. गॅप काढत चालवायला लागते ना. इकडे लक्ष ठेवावं लागतं पाहिजे चारही साईडला इथे ट्रॅफिकमध्ये, की कोण पाठून येते, कोण पुढून येते, कोण बाजून येते, कोण. आणि कंटेनरवाल्यांचा वेगळाच सीन असतो. काय लोक चांगले असतात, सगळेच चांगले असतात असं पण नाही. काय करतोय हा, चल ना भाई. ह्या सांडपाड्याच्या ब्रिजवर ना नेहमीच ट्रॅफिक असते. काय असे जे नग भेटतात ना बघायला. अरे हा बघ, काय 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 चालवतोय, तर कानात इयरफोन घालू नये. स्वतः पण पुढे जात नाही. ह्या साईडने टाकतो. चल पार्टीज ठीक है तो भाई, पुढे नहीं आने का. बसवाले पण लगेच दाबतात, लगेच घुसून देत नाही बाईकवाल्याला.
वाशी टोल नाक्यावर पोचलो आता. दुपारचे वाजले 1:30 वाजता आपण वाशी टोल नाक्यावर आलो आहे. आणि नवीन ब्रिज बांधला आहे वाशी टोल नाक्यावर, त्याच्यावरून जाऊन बघूया. हा बघा, हा जो ब्रिज आहे ना, हा नवीन बांधला आता. कारण का या जुन्या ब्रिजवर ना ट्रॅफिक खूप व्हायची, त्यामुळे याने हे सोल्युशन काढलं. अजून एक ब्रिज बांधला, एक जायला एक यायला, असे 2 ब्रिज बांधून ठेवलेत नवीन. ठीक आहे, चला मित्रांनो, आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय नो माझे ब्लॉग्स खूप कमी येत आहेत, कमी म्हणजे लेट येत आहेत. जसा वेळ मिळेल तसे ब्लॉग बनवू आणि अपलोड करत राहीन. आत्ता तुमची मी रजा घेतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. काय झालं? बोलवताय? कोण बोलवतं आता? हा? नाही, लालबाग. कोणीकडे जायचं आहे? हा, वरच्या वाडीत. हा, बसा. काय करताय? हा, काय कपडा आहे गाडीचा जरा? दोनवलीत. असंच? हा? नाही ना. ते रेकॉर्ड होत आहे ना सगळं. मोटो ब्लॉगिंग असतं ना, ते रेकॉर्ड होत असतं. अच्छा.